नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत झटपट आणि सीझन स्पेशल हरभऱ्याची भाजी. इथे आपण बनवणार आहोत. अगदी साधी आणि सोपी असल गावरान रेसिपी आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हीही अशा हरभऱ्याची भाजी तुम्हीही बनवता का? तर बनवत असाल तर कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपण अगदी ताजी शेतातील हरभऱ्याची भाजी इथे आणलेल्या आहोत आणि मस्त अशी भाजी बनवते. अगदी काही न घालता फक्त 2 वस्तूमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. अगदी झटपट आणि एकदम चविष्ट अस्सल गावरान चव आहे या भाजीमध्ये. तर कसा बनवायचा पाहूयात. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अस्सल सोलापुरी रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील माझ्या रेसिपी चॅनलवर. नक्कीच जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू शकता. तर मंडळी, इथे आपण लसूण घेतलेले आहेत, लसूण सोलून घेतलेले आहेत आणि इथे आपण ताजी हरभऱ्याची भाजी आपण घेतलेले आहोत. अगदी कवळी आणि ताजी आहे. ताजी हरभऱ्याची भाजी या पद्धतीने बनवा की घरचे सगळे पुन्हा पुन्हा बनवा अशी रिक्वेस्ट करतील, अशी ही आपली भाजी असणार आहे. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण ताजी हरभऱ्याची भाजी आपण इथे घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मस्त आता सध्याला सीझन चालू आहे. हिवाळा स्पेशल आपल्या गावाकडे आता सध्याला सीझन आहे, त्यामुळे भाजी आपल्याला सहज मिळते. तर मंडळी, यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. अगदी ताजी आपण हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने. तर तुम्ही इथे पाहू शकता, 2 पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची. जरा ही भाजी आंबट असते, थोडंसं आंबट असते आणि याला थोड्या दिवसांनी, जर अजून 1 महिन्याने याला डाळ पण लागतात. तर इथे पाहू शकता, आपली कवळी भाजी आपण धुवून घेतलेली आहे. आता आपण एक कढई ठेवून घेतली. कढई ठेवून त्यामध्ये तेल घालूयात 2 चम्मच. 2 चम्मच तेल घालून आपण फोडणी द्यायचं लसूण आपण ठेचून घेणार आहोत. कमीत कमी 8-10 पाकळ्या लसूण आपण इथे घेतलेल्या आहेत. ते लसूण आपण ठेचून घेतलेले आहोत. आता ते आपण फोडणी देऊयात. फोडणी देऊन थोडीशी लसूण तडतडले की त्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी पिळून घ्यायचं नाही आहे, थोडं पाणी यामध्ये असायला पाहिजे. आता हे कढईमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर संपूर्ण भाजी आपण कढईमध्ये घालून घेतलेली आहे. आता आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीठ घालून घेणार आहोत. लसूणाची फक्त फोडणी देणार आहोत आणि यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. अस्सल गावरान भाजी तुम्हाला आवडतात का? जर तुम्हाला माझ्या सोलापूरच्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात. मीठ अर्धा चम्मच आपण यामध्ये घालून घेऊयात. ऑलरेडी आंबटपणा आणि मीठपणा असल्यासारखंच असते ही भाजी. अशीच खाल्ली तरी खूप छान लागते, म्हणून म्हणते थोडं आपण मीठ घालायचं आहे. प्रमाण थोडा कमी असायला पाहिजे. आणि हो, तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा जर यामध्ये आवडत असेल तर नक्कीच घाला. हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही यामध्ये घातलात तरी ही भाजी एकच नंबर बनते. आणि हो, ही भाजी ना जेव्हा ताजी आपण आणतो तेव्हा आपण उन्हात वाळवलं तर ही भाजी कमीत कमी 3 ते 4 महिने आपण वापरू शकतो. आणि याची ही सुकी भाजी बनवली जाते. नंतर नंतर 2-3 महिने आपण ही भाजी वापरू शकतो. तर मंडळी, इथे आपली ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटासाठी. लसूण आणि मीठ एवढंच आपण यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त काही घातलेलं नाही आहे. अगदी ताजी आणि एकदम भन्नाट लागते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि ही भाजी एक नंबर अशी होते. तर इथे आपली ही भाजी व्यवस्थित परतून घेतली. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटासाठी आपण भाजीला शिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही, कारण ताजी असली की लवकर शिजली जाते. आता आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये तुम्हाला जितकं हवं तेवढं तुम्ही घालू शकता. तर मी इथे आपण 2 चम्मच घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार होते.
तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपण एका प्लेटमध्ये गरमागरम भाजी सर्व करून दाखवते. अगदी झटपट, काहीही न वापरता, फक्त साध्या पद्धतीने आणि खायला एकदम चविष्ट. त्यासोबत गरमागरम हिरवी मिरचीचा ठेचा बनवलात तर अप्रतिम. या भाजीसोबत हिरवी मिरचीचा ठेचा भन्नाट लागतो. आणि असल गावरान रेसिपी आपली कशी वाटली नक्कीच सांगा. आणि ही भाजी गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते. नक्कीच ट्राय करा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कळवा. तर मंडळी, ही गरमागरम आपली ही भाजी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता, एकदम भन्नाट आणि एकदम गावठी साधं सोपं पद्धत आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच सांगा मला. आणि हो, तुम्हाला कोणतीही गावरान रेसिपी आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. तर मंडळी, इथे आपली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.